अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. दिल्लीला जाऊन आलो, माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे. एक गोष्ट नक्की की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे. कारण ज्या वेळेला मी गेलो, माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते. आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटलं की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो. संजयने विचारलं, तर मैं बिहार से आया हूँ लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का. तर तो काही विद्यार्थी वाटत नव्हता, पण मध्यमवयीन तरुण होता. तर त्याला विचारलं आप क्यों आए हैं. तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे हे एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे. दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले. आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मलासुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. आणि काल एक व्यक्ती, जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिचं येता वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे. तर एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. न्यायालयाला कबूतरं, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का. म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे. हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाही आहे. कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आत्ता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय. पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, कारण म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचं आहे. इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतो की कोणीही, कारण बरेच जणं या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, ह्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. मग त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का. कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काही त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे. ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी, ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.